आजची बोधकथा आहे तथागत बुद्ध आणि पाण्याचा ग्लास। एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत बसले होते। शिष्य पाणी घेऊन आला तेवढ्यात काही लोक तिथे आले आणि त्यांनी पाण्यात माती मिसळली। पाणी खराब झाले, ते पूर्णपणे गढूळ झाले, त्यात काहीच दिसत नव्हतं। शिष्य म्हणाले, हे पाणी पिण्यास योग्य नाही, याच्यामध्ये आता माती टाकली आहे, त्यामुळे ते गढूळ झाले आहे। बुद्ध म्हणाले, ठीक आहे, थोडा वेळ थांबा। थोडा वेळ थांबल्यामुळे माती बुडाला जाऊन बसली आणि पाणी स्वच्छ झाले। बुद्ध म्हणाले, आपले मनही असेच असते। जेव्हा आपण रागावतो किंवा चिंतेत असतो तेव्हा मन गढूळ होते, पण थोडा वेळ शांत राहिलो तर पुन्हा स्वच्छ होते। यातून बोध असा आहे, राग किंवा चिंता आली तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका, थोडा वेळ थांबा, सर्व ठीक होईल।